मित्रांनो नमस्कार, कशा आहात सगळे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टमध्ये अतुल राजोळी सर आहेत. आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये उद्योजकता वाढीला लागली पाहिजे, पण उद्योजकता वाढीला कशी लागेल? जर उद्योजकतेला पोषक वातावरण मिळालं नाही, त्यानुसार विचार मिळाले नाही आणि त्यासाठीचे कौशल्य मिळाले नाही, तर उद्योजकता वाढणारच नाही. आणि आज आपल्याला गरज आहे, नोकरी फक्त मागणारे नको तर नोकरी देणारे तयार झाले पाहिजे. या क्षेत्रामध्ये 2008 पासून सातत्यानं अतिशय सुंदर पद्धतीने काम करणारे अतुल सर आहेत. लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठं काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे आणि ते आज करत आहेत. सर, 3S टॉक पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, या गप्पा सुरू करायच्या आधी मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की उद्योजकता ज्याला आपण म्हणतो, अनेक लोकांना उद्योजकता काहीतरी वेगळं असं वाटतं की खूपच काहीतरी वेगळं आहे, बरोबर, आपल्या आवाक्याच्या बाहेरचाच विषय आहे. तर असं काही आहे का? त्याला आपल्याला एकदम शॉर्टमध्ये कसं सांगता येईल की उद्योजकता म्हणजे काय नेमकं? शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की फर्स्ट ऑफ ऑल उद्योजकता हा पेशा नाही आहे. उद्योजकता ही मानसिकता आहे. ऑन्ट्रप्रिनरशिप इज नॉट अ ऑक्युपेशन, इट इज अ माइंडसेट. असं असू शकतं की एखादा व्यक्ती कागदावर नोकरी करतोय पण तो मानसिकतेने उद्योजक आहे. आणि असं सुद्धा असू शकतं की एखादा व्यक्ती ॲक्च्युली कागदावर उद्योजक आहे पण तो त्याचा व्यवसाय एका नोकरीच्या मानसिकतेनेच करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्योजकता म्हणजे काय जर म्हणायचं असेल तर उद्योजक ही अशी व्यक्ती असते ज्याला आपल्या आजूबाजूला, मग ते मार्केट असेल, समाज असेल, देश असेल, आजूबाजूला त्याला एक काहीतरी संधी किंवा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो. बरोबर आहे. आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आणण्यासाठी किंवा त्या संधीचं सोनं करण्यासाठी तो त्याला अनुसरून जोखीम घेतो. सो बेसिकली ऑन्ट्रप्रिनरशिप इज अबाउट टेकिंग रिस्क. जो जोखीम घेतो तो उद्योजक. आणि तो जोखीम कशासाठी घेतो तर लोकांना त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा संधीचं सोनं करण्यासाठी. बरोबर आहे. जो त्याचं सोनं करतो किंवा ज्याची जोखीम ती यशस्वी होते तो यशस्वी उद्योजक असतो. सर, हे तुम्ही जेव्हा सांगत होतात ना तेव्हा मला अगदी आठवत होतं, मी जेव्हा पुण्यामध्ये वित्त आणि लेखा अधिकारी म्हणून काम करत होतो शासकीय, म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये. त्यावेळेस आमच्या ऑफिसमधला एक जण होता की जो नोकरीवर होता पण नोकरीच्या बाहेर त्याचे बरेच उद्योग होते. आणि आपल्याला आपण म्हणतो ना अनौपचारिकपणे माहीत पडतं ते. मग कुठेतरी कॅन्टीन पण चालवायचा, कुठेतरी एखादं काहीतरी ते ॲटो भाड्यानं देतात लोक आजकाल, तसं पण करायचा. आणि काही लोक असे होते की ते उलट, म्हणजे नंतर जेव्हा मी इकडे आलो ज्ञानज्योती एज्युकेशनच्या माध्यमातून, तेव्हा असं लक्षात आलं की काही लोक उद्योग चालवतात पण एका साचेबद्ध याच्या पलीकडे जातच नाही. म्हणजे याचा तुम्ही सांगत असताना मला ते आठवत होतं डोळ्यासमोर. सर, तुम्ही कसं वळलात इकडे? म्हणजे माझं मी असं म्हणेन की तो एक बाय फ्लूक किंवा बाय ॲक्सिडेंट मी आलो या क्षेत्रामध्ये. फ्रँकली स्पीकिंग मला उद्योजक बनणं किंवा उद्योजकतेचा ट्रेनर बनणं असं काहीच माझ्या ध्यानीमध्ये नव्हतं. मी एकदम सर्वसामान्य कुटुंबातला अत्यंत ॲव्हरेज विद्यार्थी होतो. मी एकदम थोडक्यात माझी स्टोरी तुम्हाला सांगतो. मी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण मराठी मीडियममध्ये केलं. मराठी शाळा माझी पार्ले टिळक विद्यालयाची. आणि त्यानंतर मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला गेलो. ते सुद्धा अशासाठी कारण शाळेमध्ये आम्हाला एक टेक्निकल नावाचा सब्जेक्ट होता. माझे मित्र सगळे टेक्निकल असल्या कारणाने ते डिप्लोमाला गेले आणि म्हणून मी डिप्लोमाला गेलो. मला माहितीच नव्हतं डिप्लोमा म्हणजे काय. डिप्लोमा करत असताना 1 वर्ष नापास झालो आणि मला कळलं की हे तांत्रिक शिक्षण काय आपल्याला झेपणारं नाहीये. आणि मी जेव्हा डिप्लोमा पूर्ण केला त्यावेळेस माझ्या वडिलांना सांगितलं की मला हे नाही जमत आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तेव्हा वडिलांनी सांगितलं की एक काम कर, तू इंजिनिअरिंग पूर्ण कर, तू डिग्री मिळव, त्याच्यानंतर तुला काय पाहिजे ते कर. फॉर्च्युनेटली जे काय मला डिप्लोमामध्ये 59% मार्क मिळाले आणि म्हणून मला पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंग डिग्रीला ॲडमिशन घ्यायला लागले. 2 वर्ष माझी ऑलरेडी वाया गेलेली होती आणि मी परत इंजिनिअरिंग डिग्रीच्या दरम्यान 1 वर्ष नापास झालो. असा अडखळ्याची शर्यत करून मी माझं डिग्री पूर्ण केली कशी तरी. पण जेव्हा मी त्या नापास फेजमधून चाललेलो होतो त्यावेळेला मी सगळ्या पातळीवर असं म्हणू शकतो डिस्टर्ब झालो होतो. आणि त्यावेळेला जी मला साथ मिळाली ती पुस्तकांची होती. आणि त्यावेळेला मला वेगवेगळी पुस्तकं मी वाचत होतो. मग 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल असेल, यू कॅन विन असेल, हाऊ टू इन्फ्लुएन्स अँड इन्फ्लुएन्स पीपल असेल. मी तुमच्या इकडे आता द 8th हॅबिट पुस्तक बघितलं, मागे ठेवलेलं आहे. सो या सगळ्या पुस्तकांनी माझ्या विचारांना खूप चालना मिळाली, माझ्या लाईफला एक डायरेक्शन मिळालं. आणि तेव्हा मला असं वाटलं अरे शाळा कॉलेजमध्ये हे जे शिकवत आहेत त्यामध्ये आपल्याला हे का नाही सांगत आहेत.
आणि तेव्हा कुठेतरी मला असं वाटायला लागलं की हे जर मला ह्याचा बेनिफिट होतोय, मला ह्याचा फायदा होतोय, तर ह्या संबंधित काहीतरी आपण करायला पाहिजे. पण ट्रेनिंग असं क्षेत्र असतं असं काय माहिती नव्हतं. आणि त्याच दरम्यान मग मी ट्रेनिंग क्षेत्राच्या जवळ आलो, सानिध्यात आलो. काही ट्रेनिंग प्रोग्राम्स मी स्वतः अटेंड केले. आणि तेव्हा माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की मला असं काहीतरी करायचं आहे. साधारण कोणत्या वर्षीची गोष्ट? हे 2007च्या दरम्यानचं, 2005-06च्या दरम्यान. आणि मग 2008 मध्ये माझं जसं डिग्री पूर्ण झाली, माझ्या मनात एक विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आपण कार्यक्रम करायचा अशी इच्छा होती. आणि म्हणून मी फ्युचर पाठशाला या विद्यार्थी विकास प्रशिक्षण क्रमाने सुरुवात केली. अगदी घरातून सुरुवात केली. म्हणजे मी घरातून लोकांच्या घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटायचो, झाडावर किंवा इलेक्ट्रिक खांबावर चढून मी बॅनर्स बांधत होतो की जेणेकरून मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल. आणि अशी पहिली बॅच माझी 2008 साली मी केली. माझ्या मित्राने मला एक मोटिवेट केलं की अरे मला असं वाटतं तू लोकांना शिकवू शकतोस, तू चांगला बोलतोस, तू चांगलं बोललेलं लोकांना कळतं, तर तू शिक्षण घे, तू ट्रेनर होऊ शकतो. पण मला असं वाटायचं अरे मी एवढा नापास विद्यार्थी, माझ्याकडनं कशाला कोण शिकायला. आणि अशा प्रकारे सुरुवात झाली. आणि हळूहळू सर काय झालं, विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक यायला लागले. आणि ते पालक बोलायला लागले आमच्या मुलांमध्ये एवढं परिवर्तन आहे, तर तुम्ही पालकांसाठी वगैरे पण काय करता का. तर त्यावेळेला माझं वय 25-26 होतं. मी म्हटलं मी जे काय शिकवतोय ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मी शिकवू शकतो. पण तोपर्यंत छोटंसं ऑफिस झालं होतं, लोक होती, त्यांना पगार द्यायचे. आता त्यांना पगार देण्यासाठी, ऑफिसचं भाडं भरण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग मला जिकडे ट्रेनिंग द्यायला बोलवण्यात यायचं तिकडे मी जाऊन ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि झालं असं की तिकडे MSMEs म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस ज्याला आपण म्हणतो, लघु उद्योजक जे असतात, त्यांची खूप मोठी संख्या असायची. आणि त्या दरम्यान मग 2009 मध्ये मी लक्षवेध फाउंडेशन नावाचा प्रशिक्षण क्रम निर्माण केला. आणि त्याच्यानंतर मग पाठी वळून पाहिलं नाही. आणि मग पुढच्या काही वर्षातच हजारो नाही लाखो उद्योजक आमचे वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करत होते. आणि अशी ती सुरुवात झाली. सगळं मुंबईतूनच सुरू झालं? मुंबई. सो माझं पहिलं ऑफिस म्हणजे माझं 1 रूम किचन होतं. 1200 रुपयाचा टेबल आणि 25 रुपयाचा एक कॉम्पॅक्टचा लॅपटॉप. हे माझी स्टार्टअपची इन्व्हेस्टमेंट होती. दुसऱ्या वर्षी मग एका बंगल्याच्या मागच्या जे पार्किंगसाठी शेड असतात तिकडच्या एका जागेमध्ये आम्ही आमचं ऑफिस थाटलं होतं. तिकडे 1 वर्ष होतं. आणि त्याच्यानंतर थेट पुढच्या वर्षी माटुंग्याला एक मोठं ऑफिस घेतलं. ते कमी पडायला लागलं, मग अजून मोठं असं करत प्रगती किंवा प्रवास जो आहे तो पुढे गेला. सर हा सगळा इतका रंजक प्रवास म्हणजे तुमचा, मी स्टीव्ह जॉब्सचं जे पुस्तक वाचलं होतं तो मला आठवायला लागला, कनेक्टिंग द डॉट्स आपण जे म्हणतो. तुम्हाला काय वाटतं की हे सगळं सुरू असताना तुमचं व्यक्तिमत्व घडत असतानाचे असे कुठले पॉईंट्स तुम्हाला खूप जास्त उपयोगी वाटले? म्हणजे शिक्षण घेत असतानाचे म्हणा किंवा घरच्या अनुभवातले म्हणा, आईवडिलांकडून मिळालेल्या शिक्षणातले, की जे तुम्हाला ह्या प्रवासात खूप चांगले उपयोगी आहे? तुम्ही आता मला हा प्रश्न विचारला तर मी हे सांगितलंच पाहिजे, कारण मी खूप थोडक्यात तुम्हाला जर्नी सांगितला. म्हणजे मी अगदी तुम्हाला 10-15 वर्षाचा जर्नी एकदम असा कन्साइज करून सांगितला. पण एक कलाटणी देणारा क्षण जो होता त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. सो जेव्हा माझा तो नापासचा सिलसिला चाललेला होता आणि मी कम्प्लिटली मेंटली, अकॅडमिकली डिस्ट्रॉईड अशा स्टेटमध्ये होतो, त्यावेळेला कळत नकळत आपली संगत, आपल्या सवयी त्या देखील डायव्हर्ट होतात. आपण जरा भरकटलेलो असतो. आणि अशा एका स्टेजला असताना मला आठवतं आहे, आम्ही इंजिनिअरिंग करत असल्या कारणाने आम्हाला ते प्रोजेक्ट्स वगैरे जे आहेत ते मुंबईच्या ग्रँट रोड एरियामध्ये जायला लागायचं. आणि तिकडनं मग ते आम्ही प्रोजेक्ट्स वगैरे घ्यायचो. माझा मित्र होता माझ्याबरोबर आणि तो मला म्हणाला, आम्ही आमचं ते प्रोजेक्टचं सामान वगैरे घेऊन झालं आणि त्याने मला सांगितलं, गिरगाव तुम्हाला माहिती असेल चर्नी रोड, तिकडे साहित्य संघ मंदिर नावाचं एक ऑडिटोरियम आहे. त्याने सांगितलं की तिकडे ना श्री मधुकर तळवळकर यांचं एक व्याख्यान आहे, तू माझ्यावरच चल. म्हटलं कोण मधुकर तळवळकर? तुला तळवळकर जिम्नॅशियमचे जनक, ज्यांनी भारतामध्ये फिटनेस इंडस्ट्रीला जन्म दिला, अशा व्यक्तीचं तिकडे भाषण आहे. हे मी सांगतोय तुम्हाला साधारण 2004-05च्या दरम्यान असेल बहुतेक. तर म्हटलं अरे मला असल्या फालतू भाषणांना वगैरे यायला आवडत नाही. तो बालिशपणा होता माझा. पण तुला एक काम कर, तू माझ्याबरोबर चल, तू बस, तुला जर कंटाळा वाटला तर तू तिकडनं निघून जा. मी म्हटलं हा ठीक आहे. आणि असं मी त्या ऑडिटोरियममध्ये गेलो. मला अजूनही तो संपूर्ण चित्र तसं आठवतं आहे. मी त्या ऑडिटोरियममध्ये आलो, बाजूला खुर्च्या होत्या, समोर माझ्या स्टेज होता. त्या स्टेजवर सूत्रसंचालक काहीतरी बोलत होता आणि त्यांनी सांगितलं, आता आपल्यासमोर येत आहे तळवळकर जिम्नॅशियमचे मधुकर तळवळकर सर. आणि मग मी बघितलं की एक 65-66 वर्षाची व्यक्ती, पांढरा शुभ्र शर्ट, डार्क ब्लू कलरची पॅन्ट, पांढरे नाही तर मी असं म्हणेन चंदेरी सिल्वर कलरचे केस आणि गोरे गोरे पान असे स्टेजवर आले आणि एकदम फिट. आणि ही स्टार्टेड स्पीकिंग
की आत्ता आमच्या एकूण 18 जिम आहेत, पण पुढच्या 10 वर्षांमध्ये मला एकूण 100 जिम करायच्या आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि इतका पॉझिटिव्ह माणूस, इतका ऑप्टिमिस्टिक माणूस मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेला नव्हता. बरं. आणि मी त्यावेळेला 19 वर्षाचा होतो आणि मला असं वाटत होतं माय लाईफ इज फिनिश्ड. बरं. मला प्रचंड लाज वाटली त्या एका क्षणाला. मी संपूर्ण कार्यक्रम अत्यंत स्तब्ध होऊन अटेंड केला. मला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. मी स्टेजवर गेलो, सरांच्या डोळ्यात डोळे घालून बघता पण येत नव्हते, भरपूर गर्दी होती, पण मी असं हळूच गेलो आणि त्यांच्या पाया पडलो आणि तिकडनं मी बाहेर पडलो. आणि मग प्लॅटफॉर्मवर होतो आम्ही चर्नी रोडच्या स्टेशनला, आणि तेव्हा माझा मित्र बोलला, बघ मी ह्याच्यासाठी तुला बोलवलं, तू स्वतःच्या जीवनाला एवढं कोसतोस, तू बाकीच्या गोष्टींना खूप दूषणं देत असतोस की माझ्याबरोबर असं का झालं वगैरे वगैरे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि त्याच्यानंतर माझ्या लाईफने कलाटणी घेतली. आणि सांगायला आनंद वाटतो, त्यानंतर मधुकर तळवळकर सर आज माझे मेंटर आहेत. बरं. 2013मध्ये, 2012मध्ये, 2011मध्ये, इनफॅक्ट आता रिसेंटली सुद्धा आमच्या लक्षवेधच्या कार्यक्रमांना ते प्रमुख पाहुणे म्हणून येतात. वा. आणि माझे त्यांच्यावर खूप चांगले संबंध आहेत. यापेक्षा मोठं काय पाहिजे पुन्हा. Yes, absolutely. खूप मोठं. सर, उद्योजकता मी जेव्हा बघतो, म्हणजे मी पहिला उद्योजकता विकास प्रोग्राम MCEDचा, तर तो मला आठवते 1998ला यवतमाळला केला होता. ओके. त्यावेळेस त्याला EDP म्हणायचे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता तो काहीतरी EDLP असं म्हणतात ते. तर त्यावेळेस मी तो प्रोग्राम केला होता. मला ते तुम्ही आता जेव्हा सांगत होता तेव्हा ते सगळं आठवत होतं. पण त्यावेळेसपासून आत्तापर्यंत मी जेव्हा बघतो तेव्हा खास करून मराठी माणसामध्ये किंवा मराठी कुटुंबांमध्ये उद्योजकता म्हटलं 2 टोकाची मतं असतात. एकतर काही लोक म्हणतात की नाही, हे नोकरीत काही पडलेलं नाही, सगळं बोगस आहे, स्वतःचंच केलं पाहिजे असं. आणि एक टोकाचं, तिकडे काही येते काही येत नाही काही माहीत नाही, पण ते तसं एकदम टोकाचं. दुसरे लोक म्हणतात नाही, अजिबात नाही, आपलं कामच नाही, मराठी माणसाचं कामच नाही उद्योजकता, आपलं नोकरी करणे याच्यासाठीच आपला जन्म झाला आहे आणि आपण फक्त नोकरी आणि नोकरीच केली पाहिजे. प्रचंड रिस्क आहे, लोक आत्महत्या करतात, हे करतात ते करतात, असं एकदम टोकाचं. असे 2 टोकाची मतं मराठी लोकांमध्ये खास करून दिसतात. तुमचं काय निरीक्षण आहे या बाबतीमध्ये? नाही, नक्कीच. माझं पहिलं निरीक्षण तर तुम्ही बोलाल तर हे आहे की आपण अशा एका पिढीतून आलेलो आहे की हे सर्रास बोललं जातं की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. आता ही समजूत आहे की वस्तुस्थिती? माझ्या मते ही समजूत आहे. बरं. पण ही समजूत निर्माण होण्याच्या मागे पण काहीतरी कारण आहेत. जसं पृथ्वी सपाट आहे ही एक समजूत होती, तसंच मराठी माणूस धंदा करू शकत नाही. समजूत निर्माण होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांचे जे कुटुंबीय आहेत किंवा वडीलधारी मंडळी आहेत ना, त्यांना कुठेच एंटरप्रेन्योरशिप किंवा व्यवसायाचा बॅकग्राऊंड नसतो. सो माझे वडील जे आहेत ते शासकीय कर्मचारी होते, त्याच्यामुळे मला बॅकग्राऊंड नाही. आणि पहिला नंबर 1. नंबर 2, मग आपल्या घरी चर्चा ज्या होतात ते उद्योजकतेसंबंधितल्या कधीच होत नाहीत. पैशासंबंधित, फायनान्स, आर्थिक व्यवस्थापन हे आपल्याला कोणी शिकवत नाही ना कधी सांगत. सो त्याच्यामुळे आपलं नर्चरिंग तसं होत नाही. नंबर 2. नंबर 3, आपलं नेटवर्क जे असतं, म्हणजे आता काका झाला, मामा झाला, भाऊ झाला, शेजारी झालं, त्याच्यात पण आपल्याला कोणी उद्योजक भेटत नाही किंवा तसे काही रिलेशनशिप नसतात. आणि असले तर आपल्यापुरतं मर्यादित ठेवत असतील नसतील तो वेगळा विषय. त्याच्यानंतर जे आपल्याला एज्युकेशन दिलं जातं, मग तुम्ही शाळेमध्ये जा, कॉलेजमध्ये जा, तिकडे कुठेच बाबा रे तू मोठा होऊन उद्योजक कसा होशील, आपल्याला इंजिनियर्स बनवण्यासाठी ट्रेन केलं जातं, आपल्याला आर्किटेक्ट बनवण्यासाठी, CA बनवण्यासाठी, हे वेगळे प्रोफेशनल्स बनवण्यासाठी ट्रेन केलं जातं. आणि अल्टिमेटली अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती समजूत, जी सर्रास आपण ऐकत असतो की मराठी माणूस धंदा करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे ती समजूत निर्माण होते. पण ही गैरसमजूत आहे. दुसरं कारण, दुसरी गोष्ट की तुम्ही सांगितलं की मग काही जण डायरेक्ट फक्त हिंमत की किंमत धंदाच करायचा आहे आणि मग ते सपाटून आपटतात. त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे मला सिम्पली असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर डॉक्टर व्हायचं असेल तो किमान 5 ते 6 वर्ष डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीला आर्किटेक्ट व्हायचं असेल कमीत कमी 5 ते 6 वर्ष आर्किटेक्ट होण्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतो, प्रोफेशनल एज्युकेशन. ॲब्सोल्युटली. बरोबर. पण हल्ली रील्स बघून, यूट्यूब व्हिडिओज बघून किंवा स्वतःच्याच काहीतरी एका वेगळ्या, अकॉर्डिंग टू मी उद्योजक हा जन्माला येत नाही, तो घडवला जाऊ शकतो. बरोबर. तो घडवला जाऊ शकतो तर त्याला 3 ते 4 महत्त्वाचे, मी असं म्हणेन की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नंबर 1,
महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे ज्ञान, म्हणजे नॉलेज. जर तुम्ही धंदा करताय तर धंद्याला अनुसरून तुमच्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे. मग तुमचं डोमेन एक्सपर्टीजचं ज्ञान असेल, फायनान्सचं असेल, सेल्सचं असेल, मार्केटिंगचं असेल, HR चं असेल, मार्केटचं असेल, बिझनेस मॉडेलबद्दलचं असेल, त्याच्या टर्मिनॉलॉजीज झाल्या, त्याचं ज्ञान आपल्याकडे नसतं. नंबर 1. नंबर 2, कौशल्य. बरोबर. की जर काही जणांना ना त्यांचा प्रॉडक्ट बनवता येत असतो पण तो विकता येत नसतो, तर मार्केटिंग कसं करायचं माहीत नसतं. आणि ही 80% उद्योजकांची, खास करून लघु उद्योजकांची मोठी खंत आहे. त्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य असतं, त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज, स्किल्स, पॅशन, बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टी असतात, पण त्याला मार्केट कसं करू हे त्यांना येत नसतं. अशा प्रकारचे स्किल्स त्यांच्याकडे नसतात. नंबर 2. आणि नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी सांगितलं, उद्योजकता ही मानसिकता आहे, तो पेशा नाही. आणि एंटरप्रेन्योरशिपसाठी सगळ्यात महत्त्वाची मानसिकता आहे. आणि ती मानसिकताबद्दल पण पुढे आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोलू. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एक एंटरप्रेन्योर आहात तर तुमची दिनचर्या जी आहे, तुमची जी दैनंदिन तुमचं लाईफ तुम्ही कसं स्पेंड करणार आहेत ना, ते एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीसारखं नसणार. सो दॅट इज अबाउट युअर हॅबिट्स. या 4 गोष्टींसाठी जर तुम्ही स्वतःला तयार केलं, त्याच्यासाठी मग तुम्ही प्रशिक्षण घ्या, पुस्तकं वाचा, किंवा काही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही, त्याच्यासाठी एक रामबाण उपाय मी नेहमी सांगतो की जी यशस्वी उद्योजक मंडळी झालेली आहे त्यांच्या यशोगाथा स्टडी करा. बरोबर. सो जसं तुम्ही स्टीव्ह जॉब्सबद्दल जसं तुम्ही सांगितलं, मी या एका क्षेत्राचा मी असं म्हणेन की पॅशनेट आहे या बाबतीत. माझ्यासाठी असं असतं, एखादा व्यक्ती यशस्वी कसा होतो, एखादा व्यक्ती त्याच्या जीवनात एक्सलन्स कसा क्रिएट करतो. सो मी अशा कंपन्यांचं अभ्यास केलेला आहे, मी कोळून पाहिलेलो आहे. बरोबर आहे. मग त्याच्यात कित्येक यशस्वी उद्योजक असतील, कित्येक यशस्वी व्यावसायिक संघटना असतील, आणि त्याचा अभ्यास करून मी माझ्या कार्यक्रमांमध्ये उद्योजकांबरोबर ती सगळी माहिती मांडत असतो. सर, तुम्ही जेव्हा हे सगळं सांगत होतात, मी आत्ता अलीकडे एक पुस्तक वाचलं. येस. रॉबर्ट ग्रीन आहे मला वाटतं. म्हणजे अहंकार जो असतो माणसाचा, अहंकार तुमचा कसा मोठा शत्रू आहे, तसं त्या सगळ्या पुस्तकामध्ये दिलं होतं. मला ते पुस्तक वाचत असताना एक आठवलं की आपल्याकडे आपण खूप अभिमानानं म्हणतो की मोडेन पण वाकणार नाही. म्हणजे हा मोडेन पण हा अहंकार आहे एक प्रकारचा, आणि तो आपल्या मराठी लोकांमध्ये म्हणजे जनरलाइज नाही करता येणार त्याला, पण आपण बऱ्यापैकी त्यानं भरलेलं आहोत त्या याने. तुम्ही मुंबईसारख्या भागात राहतात, मुंबईमध्ये मराठी माणूस पण आहे, अजून आहेत, म्हणजे काळजी करायचं कारण नाही. दुसरी गोष्ट, उद्योग व्यवसायात खूप पुढारलेले समाज पण त्या ठिकाणी आहेत. ॲब्सोल्युटली. तुम्हाला वाटतं का की हे जे मोडेन पण वाकणार नाही हे जे तत्व आहे, हे आपल्या उद्योजकतेमध्ये पुढे जाण्याच्या आड येतं कुठेतरी? एकदम संवेदनशील असा विषय तुम्ही एकदम स्पर्श केलेला आहे. इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट याच्यामध्ये ना खूप थिन लाईन आहे. आपले आराध्य दैवत आहेत ना, ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला. स्वाभिमान आणि अहंकार ह्याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे. स्वाभिमान म्हणजे मी करू शकतो, आणि अहंकार म्हणजे मीच करू शकतो. हा जो च आहे ना, हा प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर आहे. मोडेन पण वाकणार नाही हा स्वाभिमानाच्या बाबतीत, म्हणजे बाबा मी सक्षम आहे आणि मी माझं आयुष्य माझ्या स्वाभिमानाने, माझं स्वराज्य छोटं का असे ना, पण ते माझं स्वराज्य असेल. बरोबर आहे. ओके, हा खरा स्वाभिमान झाला. पण इगो जो आहे त्याच्यामध्ये एन्टायटलमेंट येते. सर, एन्टायटलमेंट म्हणजे मला नेहमी चांगल्या पद्धतीने वागणूक मिळाली पाहिजे, माझा मान सन्मान झाला पाहिजे, मला नेहमी पहिल्या रांगेत बसवलं गेलं पाहिजे, ही जी आसक्ती येते इतरांकडनं, तो कुठेतरी मला असं वाटतं की बऱ्याचशा उद्योजकांच्या प्रगतीमधला एक स्पीड ब्रेकर बनतो. सो मला वाटतं स्वाभिमान आणि अहंकार ह्याच्यातला जर फरक कळला, लक्षात आला, जर आपण खरंच स्वाभिमान जर आपल्याकडे असेल, तर आपण व्यवसायामध्ये एक वेळ मी वाकेन पण मोडणार नाही, हा आपल्याला मंत्र आज आपल्या मराठी लोकांना, मराठी उद्योजकांना पर्टिक्युलरली घेतला पाहिजे. मोडेन पण वाकणार नाही, तर बाबा मोडावंच लागेल मग तुम्हाला. बिकॉज बिझनेस म्हटलं तर यू हॅव टू बी फ्लेक्झिबल. तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या बाबतीत फ्लेक्झिबल असलं पाहिजे, तुमच्या स्ट्रॅटेजीच्या बाबतीत तुम्ही फ्लेक्झिबल असलं पाहिजे. सर, आज तुम्ही पण एक सुंदर असं कोचिंग क्लास करताय, पण तुम्ही आज मला कळलं की 100 पॉडकास्ट तुम्ही असे केलेले आहेत. तुम्ही स्वतः देखील मला असं वाटतं या नवीन टेक्नॉलॉजीला अनुसरून अडॉप्ट केलं, तुम्ही फ्लेक्झिबल झालात. आज ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा हा सेटअप तुम्ही इकडे केलेला आहे. सो यू आर व्हेरी फ्लेक्झिबल, अँड दॅट फ्लेक्झिबिलिटी विल कीप यू सस्टेन्ड इन द बिझनेस. बरोबर आहे, कारण ते लवचिकता ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे, अन्यथा आपण ते करू शकणार नाही. सर, मी म्हणजे आमची टीम सगळी
तुमचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो राईट नाव पहिल्यांदा आम्हाला सापडलं त्यावेळेस मला एक खूप सुंदर सूत्र सापडलं त्याच्यामध्ये, व्हिजिबिलिटी प्लस क्रेडिबिलिटी इज प्रॉफिटेबिलिटी. राईट राईट. मला त्या सूत्राबद्दल समजून घ्यायचं आहे की नेमकं काय आहे. सो व्हिजिबिलिटी प्लस क्रेडिबिलिटी इज इक्वल टू प्रॉफिटेबिलिटी. हे ऑफकोर्स मी लिहिलेलं सूत्र नाही आहे, हे कुठल्या तरी ऑथरकडनं मी अभ्यास केलेलं सूत्र आणि ते बहुतेक मी कुठल्या तरी कार्यक्रमात सांगितलेलं असेल. सो व्हिजिबिलिटीचा अर्थ असा आहे की तुम्ही या मार्केटमध्ये आहात हे किती लोकांना पहिलं तर माहिती आहे. ग्रेट. बऱ्याचशा वेळेला तुमचं प्रॉडक्ट खूप छान आहे, तुमचे स्वतःची कौशल्य खूप चांगली आहेत, पण तुमच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकताच नाही आहे. बरोबर. पीपल डोंट नो यू. बरोबर. लोक म्हणतात आमच्या ना इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. अरे कॉम्पिटिशन नंतर, पहिलं तर तुम्ही किती लोकांना माहिती आहे ते तर बोला. बरोबर. सो फर्स्ट इज व्हिजिबिलिटी. आणि त्यामध्ये मी असं म्हणतो की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही नेमकं काय करता ह्याच्याबद्दल किती लोक. फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, महाराष्ट्र हा तुमचं मार्केट सेगमेंट आहे एक्झाम्पल म्हणून, आणि महाराष्ट्रात असं आपण पकडूया की 12 कोटी लोक राहतात. बरोबर. त्या 12 कोटी लोकांमध्ये तुमचं नाव तुम्ही हे करता हे किती लोकांना माहिती. सो जेवढ्या लोकांना माहिती आहेत तीच तुमची व्हिजिबिलिटी झाली. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हिजिबिलिटी इज जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर सगळ्यात आधी तुमचं नाव, तुमचं काम हे लोकांना माहिती पाहिजे, नंबर 1. दुसरं आहे क्रेडिबिलिटी. क्रेडिबिलिटीचा अर्थ आहे शब्दशः विश्वसनीयता किंवा तुमच्याबद्दलची एक युनिक अद्वितीय प्रतिमा, की तुम्ही जे काम करताय तसे तर दुनिया करते ना काम. बरोबर. तुमच्या कामामध्ये तुमचं वेगळेपण काय. अगदी बरोबर. जेव्हा तुमच्याबद्दल विचार करण्यात येतो, तुमचं नाव येतं, त्यावेळेला सगळ्यात पहिलं लोकांच्या मनात काय येतं. फॉर एक्झाम्पल मारुती गाडी हा विचार केल्यानंतर सगळ्यात पहिलं लोकांच्या मनात काय येतं, स्वस्त, टिकाऊ, मस्त. मारुती असेल, जर मला पहिली गाडी घ्यायची, मला बजेटमध्ये पाहिजे, मला जास्त मेंटेनन्स नको आहे, मला चांगला ॲव्हरेज पाहिजे, मारुती. पण हेच मर्सिडीजचा विचार केला तर तुम्हाला तुमची प्रतिमा, तुमची विश्वसनीयता कम्प्लिटली डोक्यामधली चेंज होईल मर्सिडीजबद्दलची, की ही गाडी म्हणजे एकदम लक्झरियस गाडी, ही गाडी म्हणजे एकदम एलिट प्रकारची गाडी. सो दोन्ही गाड्याच आहेत, दोन्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्येच काम करतात, पण दोघांची विश्वसनीयता म्हणजेच क्रेडिबिलिटी वेगळी. खूप मोठा. सो व्हिजिबिलिटी, किती लोकांना तुम्ही माहिती आहेत, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल जेव्हा विचार येतो तेव्हा ते काय पहिली प्रतिमा, काय पहिली विश्वसनीयता येते, आणि एक्झॅक्टली जर ते तुम्ही करताय दॅट इज इक्वल टू प्रॉफिटेबिलिटी. ॲज सिम्पल एज दॅट. सर मला थोडं पहिलं जे आहे व्हिजिबिलिटी मधलं, हे मार्केटिंगचा तो एक पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. जेव्हा मार्केटिंगचा प्रश्न येतो, बहुतेक उद्योजक मार्केटिंगमध्ये कमी पडतात असं म्हणता येईल आपल्याला. आणि तुम्ही तर आता 2008 शेकडो हजारो लोकांना याचं ट्रेनिंग देता, अजूनही देता, अनेक लोकांना कन्सल्टिंग करता, त्यांना वेगवेगळं त्यांच्या पद्धतीने ते गायडन्स देतं. सगळं मार्केटिंगमध्ये आजच्या काळात जर आपण जायचं म्हटलं तर कुठल्या गोष्टीवर सगळ्यात जास्त फोकस केला पाहिजे एखाद्या उद्योगाने, की आपलं मार्केटिंगची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची. राईट. सो हा प्रश्न सर असा झाला की तुम्ही एका लग्नाला गेलेला आहात आणि खूप मोठा लॉन आहे, आणि त्या लॉनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मांडलेले आहेत. आजकाल एका लग्नामध्ये कमीत कमी 200-300 प्रकारचे पण खाद्यपदार्थ, म्हणजे डिझर्टच 17 प्रकारचे असतात, मेन कोर्स पण एक 25 प्रकारचे असतात, आणि तुम्ही मला विचारताय की ह्याच्यातलं काय खायचं. यू आर गेटिंग मी. सो ते 250 गोष्टी ज्या आहेत ना तुमच्यासमोर ठेवल्या, त्या सगळ्या तुम्ही खाऊच नाही शकत. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टाप्रमाणे योग्य मार्केटिंग ॲक्टिव्हिटी निवडायची आहे, आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे योग्य स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मार्केटिंगचं जर तुम्हाला टूल द्यायचं झालं तर मी एक 7 सूत्री टूल देऊ शकतो, ज्याला मी म्हणतो नो, लाईक, ट्रस्ट, ट्राय, बाय, रिपीट, रेफर. परत एकदा, नो, लाईक, ट्रस्ट, ट्राय, बाय, रिपीट, रेफर. नो म्हणजे किती लोकांना तुमच्याबद्दल माहिती आहे, लाईक म्हणजे किती लोकांच्या मनात तुमची एक चांगली प्रतिमा आहे, लाईक. ट्रस्ट, किती लोक तुमच्यावर विश्वास ठेवू इच्छितात. ट्राय, किती लोकांनी ट्राय केलाय तुमचा प्रॉडक्ट. ओके. त्याच्यानंतर बाय, किती लोकांनी विकत घेतलाय तुमचा प्रॉडक्ट. बरं. बाय नंतर रिपीट, किती लोक एकदा घेतल्यानंतर परत परत तुमच्याकडे येत आहेत. आणि रेफर, किती लोक तुमच्याबद्दल इतरांना पण सांगतात की ह्यांच्याकडनं घ्या. आता प्रत्येक व्यवसाय ना यामध्ये कुठेतरी अडकलाय. ओके. जो व्यक्ती नो मध्ये अडकलाय ना त्याने नो रिलेटेड मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज उचलल्या पाहिजेत. जो व्यक्ती बाय मध्ये अडकलाय, सो दिस इज अ मार्केटिंग फनल, याला मी म्हणतो मार्केटिंग फनल. बरं. सो तुम्हाला जसं तुम्ही प्रश्न विचारला की काय करायला पाहिजे, सो ह्याचं मी एका वाक्यात उत्तर नाही देऊ शकत. बिकॉज त्याच्या मागे सगळ्यात आधी तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुमचं उद्दिष्ट काय. सो सपोज तुमचं अवेअरनेस क्रिएट करणं हे उद्दिष्ट आहे, तर बहुतेक मी तुम्हाला काहीतरी ॲडव्हर्टाईज रिलेटेड, प्रमोशन्स रिलेटेड या संबंधितल्या तुम्ही मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. पण सपोज तुम्ही
लाईक ट्रस्टमध्ये अडकलेला आहेत. ह्याचा अर्थ तुम्ही जास्त तुमच्या PR मागे पडला पाहिजे, तुम्ही सोशल मीडियावर जास्त काम केलं पाहिजे, मे बी तुम्ही एज्युकेशन बेस्ड मार्केटिंगवर काम केलं पाहिजे, मे बी तुम्ही ब्रँडिंगवर फोकस केलं पाहिजे. सपोज तुमचा सेल्समध्येच तुम्ही अडकलेले आहेत, बाकी सगळे आहेत, तर याचा अर्थ मार्केटिंगपेक्षा जास्त फोकस तुमचा सेल्सवर असला पाहिजे. यू हॅव टू आयडेंटिफाय तुमची सेल्स प्रोसेस कशी आहे. इकडे पण बरेच लोक चुकतात. B2C सेल्स, B2B सेल्स वेगळं आहे. सेल्समध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. स्मॉल आणि सिम्पल स्केल सेल्स आहे, लार्ज आणि कॉम्प्लेक्स सेल्स आहेत. या दोघांच्या सेल्स प्रक्रिया वेगळ्या आहेत. काही जणांचं सगळं आहेत, एक्झिस्टिंग क्लायंट आहेत, एक्झिस्टिंग क्लायंट रिपीट पण आहेत, खुश आहेत, पण बिझनेस वाढत नाहीत. तो ह्याचा अर्थ तुम्ही रेफरन्सवर काम करताय का, रिपीटवर काम करताय का. मे बी तुमच्याकडेच ऑलरेडी 5,000 10,000 क्लायंटचा बेस आहे, पण त्यांच्याकडून अजून बिझनेस काढण्यासाठी तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करत नाही. सो प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन विहीर खोदायची गरज नाही. तुमच्याकडे ऑलरेडी जो कस्टमर्सचा बेस आहे त्याच्यातून तुम्ही एक्स्ट्रा बिझनेस कसाही करू शकता. सो पहिलं तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह, पहिलं तर तुमचा थॉट्समध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, आणि मग तुम्ही योग्य मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज डिसाईड. आय होप आय एम एबल टू. मला असं वाटतं की एक ते शास्त्र आहे थोडक्यात. ॲब्सोल्युटली समजून घेतलं पाहिजे. परफेक्ट. नुसतंच माझा अमुक एखादा बिझनेस आहे आणि मनात आलं म्हणून ऍक्टिव्हिटी केल्या, याला काही अर्थ उरत नाही. आणि काय होतं ना सर, आज ना मार्केटिंगसाठी इतके वेगवेगळी साधन सामुग्री उपलब्ध आहे. तुम्ही तुमची वेबसाईट काढू शकता, तुम्ही तुमचं फेसबुक इन्स्टा अकाउंट करू शकता, यूट्यूब करू शकता, तुम्ही परफॉर्मन्स मार्केटिंग करू शकता, तुम्ही ब्रोशर्स बनवू शकता. आजकाल AI मुळे तुम्ही छान छान इमेजेस वगैरे क्रिएट करू शकता. तुम्ही मार्केट प्लेसला स्वतःला लिस्ट करू शकता. तुम्ही डिरेक्टरी ज्या असतात त्या बिझनेस डिरेक्टरीजमध्ये स्वतःला लिस्ट करू शकता. तुम्ही नेटवर्किंग क्लब जॉईन करू शकता. तुम्ही आउटडोअर मार्केटिंगवर काम करू शकता. तुम्ही टेलिव्हिजन रेडिओ ॲड्सवर काम करू शकता. प्रॉब्लेम असा आहे की MSMEs म्हणजे लघुउद्योजक जे आहेत त्यांचं बजेट तुटपुंज असतं, त्यांच्याकडे रिसोर्सेस खूप लिमिटेड असतात, पण मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज एवढ्या असतात, आणि कोणीतरी एखादा जण मार्केटिंग करून देणारा भेटतो त्यांना, तो त्याचं सगळं जे असतं ते त्यांना चिकटवतो, आणि त्यांच्या डोक्यात क्लॅरिटी नसते. बरोबर. सो प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत पण स्पष्टता नाही आहे. आता हे म्हणजे असं झालं की एखादा शेतकरी असतो तर त्याला काय कोणतं बियाणं घेतलं पाहिजे, कोणती औषधी घेतलं पाहिजे, तो कृषी केंद्रवाल्याला जाऊन विचारतो. त्याला जे विकायचं असेल तो याला चिपकवतो. एक्झॅक्टली असं बऱ्याच प्रमाणात होतं. सर, तुमचा अनुभव खूप मोठा आहे, दीर्घ आहे. म्हणजे जवळजवळ आता इतके 20 वर्ष तुम्ही सातत्याने याच्यात काम करतात. उद्योजक म्हणून जेव्हा तरुण मुलांना आपली कारकीर्द घडवायची आहे, करिअर करायचं आहे, आजच्या काळामध्ये मुंबई पुण्यामध्ये जास्त ऑप्शन अवेलेबल आहेत की जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, अगदी गाव पातळीवर सुद्धा? तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये की त्या मुलांनी इकडे येऊन आपलं करिअर करावं असं, किंवा आहे तिथंच त्यानं चांगल्या पद्धतीने तो करू शकतो? माझं असं ठाम मत आहे की पुढचे 20-25 वर्ष आपल्या देशात ज्या प्रकारची प्रगती होणार आहे, ज्या प्रकारच्या विकासाची कामं होणार आहेत, ती आपल्या कल्पना करण्याच्या पलीकडे आहेत. बरं. मेजॉरिटी डेव्हलपमेंट, मेजॉरिटी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग जे आहे ते 2 tier सिटीज, 3 tier सिटीज, विलेजेसमध्ये होणार आहे. बरं. मी असं म्हणतो की भारतामध्ये अजून बिपाशा आलेली नाही आहे, म्हणजे बिजली, पाणी, सडक. सो आज शहरांमध्ये ना हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं आहे. बरोबर. 2 tier सिटीज, 3 tier सिटीजमध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. गावागावांमध्ये अजूनही बऱ्याच प्रमाणात हे होणार आहे, होऊ घातलेलं आहे. त्याच्यामुळे कॉमन सेन्स असं सांगतो की सगळ्यात जास्त जर विकासाच्या संधी ज्या आहेत त्या कुठे आहेत, जिकडे विकास झालेला नाही आहे. बरोबर. आणि जेव्हा हा विकास होणार आहे त्या विकासाच्या पाठोपाठ वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज या आपोआपच येणार आहेत. आणि त्या अपॉर्च्युनिटीज कोणाला मिळतील तर तिकडच्या लोकल भूमिपुत्रांना मिळतील, तिकडच्या लोकल उद्योजकांना मिळतील. पहिल्यांदा त्यांना संधी मिळेल. ॲब्सोल्युटली. बरोबर. सो त्याच्यासाठी तुमच्याकडे योग्य नजर पाहिजे की माझ्या आजूबाजूला काय घडतंय, माझ्या आजूबाजूला काय डेव्हलपमेंट होत आहेत, माझ्या आजूबाजूला काय नवीन घडतंय. आता मी गेले कित्येक वर्ष पुण्याला येतोय सर, आणि मी बघतो की जेव्हा मी तो एक्सप्रेस हायवे संपतो आणि पुण्यात येतो, आता म्हणजे पुणे अक्षरशः त्या एक्सप्रेस हायवेच्या पण पुढे तळेगावपर्यंत पोहोचलेलं आहे. ही डेव्हलपमेंट ही मला नाही वाटत 10 वर्षापूर्वी इतक्या सुसाट वेगात होत होती. आता जेव्हा जेव्हा ती डेव्हलपमेंट व्हायला लागली तर तुम्ही तिकडे बघा, रेस्टॉरंट्स झाले, वेगवेगळे व्यापारी झाले, दुकानं झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस झाल्या. कारण अल्टिमेटली जर डेव्हलपमेंट होते, लोकवस्ती वाढते, त्यांच्या गरजा वाढतात, त्या गरजा पूर्ण कोण करणार? बरोबर.
सो जर तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, पहिलं तर सगळ्यात आधी डोळे उघडे ठेवा, अँटीनेस तुमचे ताणा आणि पहिलं तर चेक करा की आपल्या इकडे पुढच्या 5-10 वर्षामध्ये काय डेव्हलपमेंट होणार आहे. आणि तुम्ही असं कुठलं तरी क्षेत्र निवडलं ज्यामध्ये सगळ्यात आधी तुमचा काहीतरी बेस आहे, बरोबर आहे, तुमचा काहीतरी नॉलेज स्किल्सचा बेस आहे, तुमचं त्याच्यामध्ये काहीतरी सबस्टॅन्टिव्ह सबस्टन्स आहे, नंबर 1. दुसरी गोष्ट, तिकडे प्रोग्रेस पण होऊ घातलेली आहे, तुम्हाला दिसते, ह्याचा अर्थ संधी पण तिकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यातून थोडेफार पैसे पण मिळू शकतात. बरोबर. तुम्ही त्या लाटेवरच फक्त स्वार जरी झालात ना, तरी आपोआप 10 वर्षामध्ये तुम्हाला पाहिजे ती ग्रोथ मिळेल. सो असं नाहीये संधी इकडे आहे का तिकडे आहे. माझं असं ठाम मत आहे, उद्योजक जो आहे ना, तो ते म्हणतात ना, लात मारेन तिथून पाणी काढेन, तसं आहे. फक्त झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. सर, मी आता आमचं ज्ञानज्योती एज्युकेशन आहे, त्याच्यामध्ये खास करून स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळे अगदी नीट JEE पासूनचे आम्ही कोर्सेस करतो. ज्यावेळेस ग्रॅज्युएट झालेल्या एखाद्या मुलाकडे पर्याय असतात की नोकरी करायचं की एखादं उद्योजकीय करायचं, बरेचसे म्हणजे या मानसिकतेत अडकलेले जे मुलं आहेत ना, ते जेव्हा मला भेटतात, बोलतात, आम्ही जेव्हा चर्चा करतो, त्यावेळेस एक प्रश्न खूप प्रकर्षानं पुढे येतो, काय फरक आहे उद्योजक होणं काय आणि नोकरी करणं काय? नोकरीमध्ये सुरक्षितता आहे. मग आपण त्यांना सांगितलं की बाबा इकडे असं आहे, तिकडे ते आहे, स्वातंत्र्य मिळतं, हे ते, पण आतापर्यंत तरी मला असं समाधान करता येण्यासारखं उत्तर देता आलं नाही. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की असा कोर फरक ज्याला म्हणता येईल आपल्याला, कोर फरक काय आहे तो? क्या बात आहे. मी 2 फरक सांगतो सर तुम्हाला. पहिली मी कार्यपद्धतीची फरक सांगतो आणि दुसरं मी मानसिकतेचा फरक सांगतो. मी असं म्हणतो की देर आर 2 इकॉनॉमीज. बरं. ओके, देर आर 2 इकॉनॉमीज. जेव्हा मी म्हणतो 2 कार्यपद्धती आहेत, एक जी आहे त्याला मी म्हणतो नोकरी कार्यपद्धती, आणि दुसरी आहे त्याला मी म्हणतो उद्योजकीय कार्यपद्धती. नोकरी कार्यपद्धती जी आहे ना, त्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत, टाइम आणि एफर्ट्स. ओके. तुम्ही किती वेळ देता आणि त्या वेळेच्या दरम्यान तुम्ही काय काम करता, बरोबर, ह्या 2 गोष्टी तुमचं उत्पन्न ठरवणार आहेत. हो, बरोबर. की फॉर एक्झाम्पल मी कुठेतरी नोकरी करतो, मी 10 ते संध्याकाळी 6:30, बरोबर, एवढा वेळ काम करतो. आणि मग मी काय काम करतो म्हणजे कोणत्या डिपार्टमेंट, मी अकाउंट्समध्ये काम करतो, सेल्समध्ये काम करतो, ऑपरेशन्समध्ये काम करतो, परचेसमध्ये काम करतो, सर्व्हिसेसमध्ये काम करतो, ते तुमचं उत्पन्न ठरवणार. आणि महिन्याच्या शेवटी त्या टाइम आणि एफर्ट्सला अनुसरून तुम्हाला एक फिक्स पेचेक येणार. बरोबर. उद्योजकीय कार्यपद्धती, तुम्ही किती वेळ काम करता आणि त्या दरम्यान तुम्ही काय काम करता हे ठरवत नाही. उद्योजकी कार्यपद्धती इज अ रिझल्ट्स कार्यपद्धती. तुम्ही काय रिझल्ट डिलिव्हर करता. बरं. आणि जेव्हा मी रिझल्ट म्हणतोय, इट इज ऑल अबाउट इम्पॅक्ट, सोल्युशन टू द प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल. उद्योजक जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. मग त्याच्यासाठी तो 24 तास काम करेल, अर्धा तास काम करेल, 1 मिनिट काम करेल, किंवा कामच करणार नाही, तो इतरांकडनं कामं करून घेईल. हा सगळ्यात मोठा फरक आहे त्याच्या काय मानसिकतेतला फरक. सर, नंबर 1, मी जो रिझल्ट डिलिव्हर करणार त्याच्या प्रपोर्शनमध्ये मला उत्पन्न मिळणार, हे पहिलं फिक्स पाहिजे. आजकाल जे तुम्ही सांगितलं ना काय फरक आहे, मी असं म्हणतो सगळ्यात मोठं व्यसन जे आहे ना, ते आहे तुमचा महिन्याचा पगार. एकदा त्याचं व्यसन लागलं ना की तुम्हाला दर महिन्याच्या त्या पहिल्या आठवड्यामध्ये बँकेत पैसे जमा झाले पाहिजे अशी आतून आपोआपच इच्छा निर्माण व्हायला लागते. बरोबर. उद्योजकाचं असं नसतं. उद्योजक इज ऑल अबाउट जे मी डिलिव्हर करतोय त्याच्या अगेन मी किती प्रॉफिट काढतोय. सो तुम्हाला इन्कम मायनस एक्सपेन्स इज इक्वल टू प्रॉफिट हा हिशोब कळला पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, मी माझ्या जीवनाची प्रगतीची अपेक्षा तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत मी मूल्य योगदान करणार नाही. सो इफ आय एम ॲडिंग व्हॅल्यू देन ओनली आय शुड एक्सपेक्ट एनी काइंड ऑफ प्रोग्रेस, जे नोकरीच्या बाबतीत नसतं. मी ॲड करू दे किंवा नको करू दे, मी त्या 10 ते 6:30 मध्ये मी माझ्या खुर्चीवर येऊन खुर्ची गरम केली आणि 6:30 वाजता निघालो. मला माहिती नाही, मला रोज दर महिन्याच्या शेवटी मला पैसे मिळाले पाहिजे. ज्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये हे पेन एक्सपिरियन्स करायचा कम्फर्ट असतो, इट डझंट मॅटर मला पैसे नाही मिळाले, पण मला मॅटर करतं मला प्रोग्रेस करायचं. आणि प्रोग्रेस करताना मी आधी काय व्हॅल्यू ॲड करतो ह्याला जास्त प्राधान्य देतो, त्याच्यानंतर मी माझ्या प्रोग्रेसचा, ही मानसिकता आहे. आणि त्याच्यामुळे बहुतेक ना तुमच्या मुलांमध्ये जे तुम्ही विद्यार्थ्यांबद्दल सांगताय, काही असे विद्यार्थी असतील ना त्यांच्या मानसिकतेमध्ये ते असणार की त्यांना ते स्वस्थ बसवणारच नाही काही केल्याशिवाय.
ते काहीतरी उद्योग करतच असणार. जसं तुम्ही त्या जॉब करणार आहे त्या व्यक्तीबद्दल, तो स्टुडंट जरी असेल तरी तो काहीतरी उद्योग करत असेल आणि तो उद्योजकच होणार पुढे जाऊन. तो भले तो काही तात्पुरतं ब्रेड अँड बटरसाठी किंवा त्याच्या अन्न वस्त्र निवारा गरजेसाठी काही काळासाठी बहुतेक नोकरी करेल, पण पुढे जाऊन तो उद्योजकच होणार. आणि ज्याला बाबा मला एकदम आयुष्य म्हणजे सुरक्षित, स्टेबल, सेटल अशा मानसिकतेचा आहे ना, तो नोकरीच करणार. सर, वपू काळेंचं फार सुंदर वाक्य मला या ठिकाणी आठवायला लागले. म्हणजे धंदा म्हणजे 24 तासाची नोकरी आणि नोकरी म्हणजे 24 तासाचा धंदा असं जे ते म्हणतात. म्हणजे मला थोडंसं याला फ्रीडमशी निगडीत तुम्हाला विचारायचं आहे की लोक असं म्हणतात की बिझनेस केला म्हणजे तुम्हाला अजिबात फ्रीडम मिळत नाही, कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, तुम्हाला अपेक्षा करणं, संडेची सुट्टी वगैरे काही विचार करता येणार नाही, असं एकदम टोकाचं पण हे आहे. दुसरीकडे काही लोकांना असं पण वाटतं की बिझनेसमध्ये काय, तो किती वाजता येतो त्याला कोणी विचारत नाही, कधी गेला त्याला विचारत नाही. मी समजा माझ्या ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आहे, मी 12 वाजता गेलो काय, 1 वाजता गेलो काय, 4 वाजता घरी आलो काय, संध्याकाळी 10ला आलो काय, असं लोकांना वाटतं की बाबा हे यांचं खूपच मस्त काम आहे, मनात आलं तसं जातं. काय सिच्युएशन आहे नेमकी? क्या बात आहे. सो मी असं म्हणतो की उद्योजकता म्हणजे काही वर्ष अशा प्रकारे जगणं जी कोणीच तसं जगण्याची हिंमत करत नाही, पण त्यामुळे पुढचं आयुष्य असं जगणं जी इतरांसाठी फक्त स्वप्नवतच असतं. ग्रेट. पहिल्या दिवसापासून. सो उद्योजकता आहे ना, उद्योजकीय स्वातंत्र्य तुम्हाला तेव्हाच मिळणार ज्या वेळेला तुम्ही त्याच्यासाठी किंमत मोजलेली आहे. बरोबर. पहिल्या दिवशीच तुम्ही, आज माझा बिझनेस मी सुरू केला, आज माझी प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप अशी मी काहीतरी संघटना, बिझनेस सुरू केला आणि पहिल्या दिवसापासून मी म्हटलं आता मी कधी पण जाणार, कधी पण येणार, मला कोण विचारणार नाही, म्हणजे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, ह्याचा धंदा 1 वर्ष पण नाही चालणार. सो सुरुवातीची जी काही वर्ष आहेत ना, तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे, तुम्हाला काही त्याची किंमत मोजता यायला पाहिजे. मग इन टर्म्स ऑफ ते काम असेल, इन टर्म्स ऑफ स्वतःची जडणघडण असेल, इन टर्म्स ऑफ तुमच्या ग्राहकांना सर्वोत्तम कसं देता येईल ते असेल, पैशाची काटकसर असेल सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर एका विशिष्ट पातळीला तुम्ही तुमच्या व्यवसायाला नेलं, मे बी तुम्ही बिझनेसमध्ये एक प्रारंभिक यश मिळवलं, मे बी तुम्ही 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटीच्या एक खूप महत्त्वाच्या अशा थ्रेशोल्डवर जाऊन पोचलात, त्यावेळेला तुम्ही थोडीफार लिबर्टी घेऊ शकता की आत्ता बहुतेक बाबा मी माणसं आहेत माझ्याकडे, आता मी कामाचं विभाजन करेन. पण सर, नेमकं त्याच वेळेला जे नवीन पद्धतीने तुम्हाला व्यवसायाची जडणघडण करायची असते, तुम्हाला व्यवसायाचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बिल्ड करायचं असतं, प्रोसेसेस आणि सिस्टम्स इम्प्लिमेंट करायच्या असतात, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये डेलिगेशन करायचं असतं, नेमके बरेचसे उद्योजक तिकडे चुकतात आणि स्वातंत्र्य अनुभवायचा प्रयत्न करतात. बरोबर. आणि एका लेवलवरनं दुसऱ्या लेवलला जाताना उद्योजकांनी स्वतःच्या वागणुकीमध्ये आणि विचारसरणीमध्ये जे परिवर्तन घडवून आणायला पाहिजे ते बऱ्याच वेळेला ते करत नाहीत आणि त्याच्यामुळे ते त्याच्यात गुरफटतात. सो फ्रीडम येस, जर तुम्ही करताय, तुम्ही हे ध्येय ठेवलंच पाहिजे की 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर मला ते उद्योजकीय स्वातंत्र्य मिळेल. मग ते आर्थिक स्वातंत्र्य असेल किंवा ते योगदानाचं स्वातंत्र्य असेल, काम करण्याचं स्वातंत्र्य असेल, वेळेचं स्वातंत्र्य असेल, ते मिळालंच पाहिजे. बरोबर. पण पहिल्या दिवसापासून ते स्वातंत्र्य काय तुम्हाला मिळणार नाही आणि त्याची अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. ॲब्सोल्युटली. सर, उद्योजक आणि नोकरी करणारे अशांवर आपण बरीच चर्चा केली. आता मला असं वाटतं की थोडे काही शॉर्ट प्रश्न आपण घेतले पाहिजे की जे खूप लोकांना, खास करून या दोन्हींच्या पलीकडचं, म्हणजे नोकरी किंवा उद्योजकताच म्हणून नाही तर सगळ्यांसाठीच ते बरोबर आपण म्हणतो. सर, जनरल व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, आता तुम्ही ट्रेनर म्हणून खूप मोठं काम केलेलं आहे, करत आहात कंटिन्युअसली, आजच्या काळामध्ये म्हणजे धकाधकीच्या आयुष्यात, तो नोकरी करणारा असू द्या, उद्योजकीय असू द्या किंवा एखादा प्रोफेशनल असू द्या, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, जे काही असेल ते, कोचिंग आणि ट्रेनिंगचं महत्त्व किती आहे? राईट. एखाद्या ॲथलीटला नॅशनल लेवलचं, इंटरनॅशनल लेवलचं मेडल जिंकायचं आहे, त्याच्यासाठी कोचचं महत्त्व किती आहे? प्रचंड आहे. तेवढंच महत्त्व जर तुम्हाला एक यशस्वी उद्योजक व्हायचं आहे आणि त्या तुमच्या व्यवसायामध्ये एक खरंच महत्त्वाकांक्षी पल्ला गाठायचा आहे जो ह्याच्या आधी तुम्ही गाठला नाही आहे, बरोबर, तर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे.
तर तुम्हाला कोच असेल, ट्रेनर असेल, सल्लागार असेल. मी असं नाही म्हणत कोचचीच गरज आहे तुम्हाला, पण अशी कोणीतरी व्यक्ती ज्याच्याकडे त्याचं विजडम आहे, ज्याच्याकडे त्याचं सायंटिफिक ज्ञान आहे, त्याचा अनुभव आहे, अशा व्यक्तीची नक्कीच तुम्हाला गरज भासेल. आणि कारण सिम्पल आहे, जर तुम्ही अशा कुठल्या तरी प्रवासाला निघालेला आहात ज्याचा अनुभव तुम्ही आधी घेतलेला नाही आहे, बरोबर, तर तुम्हाला नक्कीच अशा व्यक्तीचं मार्गदर्शन लाभलं पाहिजे, बरोबर, ज्याला ऑलरेडी त्या रस्त्याबद्दल माहिती आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. बरोबर. सो जसं ॲथलीटला गरज आहे कोचची, हो. तसं उद्योजकाला देखील त्याच्या महत्वाकांक्षांसाठी मार्गदर्शनाची गरज आहेच. दुसरा सर प्रश्न मला शॉर्टमधला. येस सर. अनेक लोकांना नोकरी करता करता छोटे छोटे काही उद्योग करायची खूप इच्छा राहते, मी मागे जसं म्हटलं तसं. तर तसं करायला पाहिजे का काही वर्ष त्यांनी, किंवा ते करणं योग्य आहे नाही आहे? इच्छा तिथे मार्ग. अच्छा. ज्याची इच्छा आहे बरं. तो मार्ग शोधेल. बरं. मग तो संध्याकाळचा वेळ असेल, विकेंडचा वेळ असेल, मध्यरात्रीचा वेळ असेल, ज्याला इच्छा आहे ना. सर मी असं म्हणतो, उद्योजकाला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असतं फायर इन द बॅली, आणि दुसरं असतं लॉजिक. ज्याच्या मनात दुर्दम्य इच्छा आहे की मला काहीतरी करायचं, तो स्वतःला थांबवूच नाही शकत सर. तो जसं त्याचं नोकरीचा वेळ संपेल ना, त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या धंद्याबद्दलचे वारे वाहत राहतील. इनफॅक्ट मी असं म्हणेन, नोकरी करत असताना पण डोक्यात तो वारे वाहतच असणार. बहुतेक तो शारीरिकरित्या तिकडे असणार. बरोबर. आणि ज्याला नाही करायचं आहे ना, त्याला घरी जायची खूप इच्छा असते, घरी जाऊन टीव्ही आणि युट्यूब व्हिडिओ बघायची आणि रील्स बघायची इच्छा असते, तो काही नाही करू शकत. बरोबर. सो ज्याला इच्छा आहे तो करणार. इच्छा तिथे मार्ग आहे. सर तुम्ही मार्केटिंगबद्दल खूप सुंदर सांगितलं. मार्केटिंग आणि सेल्स या दोन्हीतला एक काही बेसिक काय फरक आहे? ॲब्सोल्युटली. सो मार्केटिंग इज अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट. मार्केटिंगवर 2 वर्षाचा MBA कार्यक्रम असतो. सो मार्केटिंग स्टार्ट्स फ्रॉम प्रॉडक्ट रिसर्च, मार्केट रिसर्च, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, पॅकेजिंग, प्रमोशन्स, ॲडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, डिस्ट्रीब्युशन, डिलिव्हरी, आणि मार्केटिंगचाच एक भाग सेल्ससुद्धा आहे. सो मार्केटिंग इज अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट. सेल्स इज अ स्मॉल पार्ट ऑफ अ मार्केटिंग. सेल्स म्हणजे जेव्हा ट्रान्झॅक्शन ॲक्च्युअल होतं, जेव्हा ग्राहक पैसे देतोय आणि तुम्ही प्रॉडक्ट त्याला देत आहे, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, दॅट इज सेल्स. सो हा बेसिक टेक्निकल फरक आहे मार्केटिंग आणि सेल्समधला. तुमच्या दुकानाबद्दलची माहिती होणं हे मार्केटिंग आहे थोडक्यात. दुकानात आल्यानंतर त्याला वस्तू विकणं हे तुमचं सेल्स आहे. परफेक्ट, असं आपण म्हणू शकतो. परफेक्ट. सर अकाउंटिंग ज्याला आपण म्हणतो आणि फायनान्स, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत की एकच आहेत? पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे की अकाउंट्स, आम्ही विचारतो फायनान्स कोण बघतं? हा, ते आमचे अकाउंटंट बघतात. बरं. अकाउंट इज अ रेकॉर्ड किपिंग. ओके. अकाउंट्स म्हणजे तुमचं जे काही पैसे आले गेले, येणार आहेत, जाणार आहेत, त्याचा लेखाजोखा मांडणं म्हणजे अकाउंटिंग. बरं. फायनान्स म्हणजे आर्थिक बुद्धिमत्तेचा वापर करून व्यवसाय वाढीसाठी निर्णय घेणे. आणि हे निर्णय महत्त्वाचे 2 गोष्टींना अनुसरून असतात. एक असतो प्रॉफिटेबिलिटी आणि दुसरा असतो कॅश फ्लो. सो फायनान्स हा भविष्याबद्दलचा पार्ट आहे, अकाउंट्स हा भूतकाळाबद्दलचा पार्ट आहे. ओके. पोस्टमार्टम म्हणजे एक प्रकारे जर मॅच चालू आहे आणि मॅच मध्ये जो स्कोर लिहायला बसलेला व्यक्ती आहे ना, तो अकाउंटंट आहे. ओके. कारण ते जे काय झालेलं आहे, किती 6 मारले, किती 4 मारले, किती रन झाले, किती बॉल झाले, किती वाईड गेले, किती नो बॉल झाले, त्याचा लेखाजोखा ठेवणं म्हणजे अकाउंटिंग आहे सर. बरोबर. आणि फायनान्समध्ये काय येतं सर मेन? सर फायनान्समध्ये माझ्या मते 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या येतात. एक तर तुमच्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी, किंवा तुम्ही प्रॉफिट कसा निर्माण करणार आहात. दुसरं, बऱ्याचशा वेळेला तुमचा बिझनेस पेपरवर प्रॉफिटेबल आहे, पण दैनंदिन खर्चासाठी, दरमहा खर्चासाठी जो तुमच्या हातात पैसा पाहिजे, ज्याला खेळतं भांडवल म्हणतात, लिक्विडिटी, किंवा ज्याला कॅश फ्लो म्हणतात, हा दुसरा पार्ट येतो. आणि तिसरा पार्ट येतो वेळोवेळी जेव्हा बिझनेसला फंडिंग लागतं, इन्व्हेस्टमेंटसाठी, कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी, तो पैसा उभा करण्याची क्षमता असणं. सो उद्योजकाला अकाउंटिंग तो डेफिनेटली अकाउंटंटला आउटसोर्स किंवा डेलिगेट करू शकतो, पण फायनान्स त्याला कळला पाहिजे की माझा धंदा नफ्यात आहे, तोट्यात आहे, माझा धंद्याचा मी कॅश फ्लो कसा मॅनेज करणार, आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा मी माझ्या बिझनेससाठी पैसा कसा उभा करू शकतो. सर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, म्हणजे शिकून घेता येतात की त्या? येस सर, ॲब्सोल्युटली. कुठलीही गोष्ट बिझनेसमधलं प्रत्येक फंक्शन जे फायनान्सवर, तर परत MBA 2 वर्षाचा MBA फायनान्स असतो. नाही, आता एखादा मुलगा, म्हणजे मी या अँगलनं विचारतोय की एखादा मुलगा त्यानं उद्योग सुरू केला, 2-3 वर्ष झाले, नंतर त्याच्या लक्षात आलं की याच्यातलं आपल्याला अकिढो काहीच कळत नाहीये, बरोबर आहे, म्हणजे फायनान्स कळत नाहीये, कॅश फ्लो समजत नाहीये असं, बरोबर. तर त्यावेळेस
त्यानं 2 स्टेप मागे येऊन उद्योग बंद करावं किंवा त्यानं ते सगळं शिकून घेतलं पाहिजे, काम करता करता तो हे शिकू शकेल? सो हे शिकू शकतो ना. इनफॅक्ट माझा असा अनुभव आहे आतापर्यंतचा की फायनान्स मी शिकलं पाहिजे हां, हे उद्योजकाला तेव्हा लक्षात येतं ज्या वेळेला त्याला व्यवसायामध्ये खूप मोठा धक्का बसतो, बरोबर. खूप मोठा खड्डा बसतो हो, किंवा खूप मोठा तोटा होतो किंवा काहीतरी अशी गोष्ट आहे जी मला बिझनेसमध्ये समजत नाही आहे. बरोबर. पण ते बिझनेस थांबवून, बिझनेसमध्ये पॉज घेऊन बिझनेस तात्पुरता बंद करून तर आपण करू नाही शकणार नाही. बरोबर आहे. सो तुम्हाला ते पॅरलली शिकायला लागतं. त्याच्यासाठी सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, त्याच्यासाठी खूप चांगले चांगले मार्गदर्शक व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आज आपण सर, तुमच्या परिचयामध्ये असे काही उदाहरणं असतील की ज्यांनी हे सगळं शिकून पुन्हा कमबॅक केलं आणि पुन्हा जोमानं सुरुवात केली? सर असं एक नाही सर, कित्येक उदाहरणं आहेत. बरं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी ज्या ज्या काही उद्योजकांबरोबर काम करतो सर, माझं असं नेहमी म्हणणं आहे की ज्यावेळेला तुम्ही यशस्वी होता ना त्याला तुम्ही फक्त यशस्वी होता, बरोबर. पण ज्या वेळेला तुम्हाला अपयश मिळतं ना हो, त्यावेळेला तुम्ही नवीन काहीतरी शिकता. बरोबर आहे. सो अपयश म्हणजे पराभव नाही, हो, पण पुढील वाटचालीसाठी उपयुक्त शिकवण आहे असं मी म्हणतो. त्यालाच करेक्शन म्हणतो आपण. ॲब्सोल्युटली राईट. सो प्रत्येक अपयश आहे ना त्याला अपयश म्हणून असं खिन्न मनोवृत्तीने न बघता हो, तो काहीतरी शिकवायला आलाय माझ्या आयुष्यात. बरोबर आहे. आणि तुम्ही कुठलाही व्यावसायिक जो आज 100, 1000, 5000, 10,000 कोटी, अब्जावधी कोटींमध्ये उद्योग करतो आहे, त्याचा जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघितला, त्याचा हो. जर तुम्ही भूतकाळ बघितला, दे हॅव गॉन थ्रू ह्यूज फेल्युअर्स इन देअर लाईफ्स. बरोबर. आणि जेव्हा आपण फेल्युअर म्हणतो, फेल्युअर कसला असतो सर? हो. फायनान्सचाच फेल्युअर Finance असतो. जास्त, बरोबर आहे. फेल्युअर जेव्हा आपण म्हणतो 95% लोक हे फायनान्समध्येच त्याचा जो fail फटका असतो तो आर्थिक फटका बसतो, तेव्हाच आपल्याला त्याची झळ लागते ना. बरोबर आहे, बरोबर आहे. सो तो फायनान्सच्या फटक्यातून गेल्यानंतरच माणसं हे शिकतात. पण 2 प्रकारचे सर फायनान्शियल फटके बसतात. एक बरं. जो फटका असतो त्याच्यातून तुम्ही सावरू शकता, बरं. त्यातून बाहेर येऊ शकता. हम्म. दुसरा फटका असतो तो फॅटल फटका असतो. फॅटल म्हणजे तो फटका इतका जोरदार असतो हम्म. की तो व्यवसायच पूर्णपणे उठतो. बरोबर. काळजीही घेतली पाहिजे की आपण त्या लेवलच्या फटक्याला न जाता त्याच्या आधी सावरलं वेळेतच पाहिजे. सावरलं पाहिजे. येस हे खूप महत्त्वाचं आहे. येस सर. येस सर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे खरं तुम्ही थोडं खोलातला पार्ट विचारतोय असं, Yes. पण रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा जो प्रत्येक बिझनेसला गरजेचा असतो का? अगदी छोटे मोठे असले तरी पण त्याला? सर, मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांमध्ये R&D किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हे वेगळे डिपार्टमेंट्सच असतात. बरं. त्याच्यामध्ये काम करणारे लोक मे बी सायंटिस्ट असतात किंवा रिसर्चर्स असतात. त्यांचं कामच असतं फक्त रिसर्चसाठी डेडिकेटेड काम करणं. मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेससाठी, खास करून मायक्रो कंपन्यांसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी असं वेगळं डिपार्टमेंट एस्टॅब्लिश करणं थोडं डिफिकल्ट जातं. पण माझं असं ठाम मत आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात बरं. त्या क्षेत्रामध्ये हो, काय वारे वाहत आहेत, काय ट्रेंड्स आहेत, कुठे चाललेलं आहे भविष्य, त्याच्यासाठी तुमचा एक डोळा असला पाहिजे. आणि थँक्स टू इंटरनेट, थँक्स टू AI, आज तुमच्याकडे अद्ययावत माहिती, अद्ययावत ज्ञान बरोबर आहे. तुमच्याकडे तुमच्या फिंगर टिप्सवर आज अवेलेबल आहे. हो, सो मी असं नाही म्हणणार की R&Dचं तुम्ही डिपार्टमेंट करा, माणसं त्याच्यासाठी ठेवा, पण R&D इज वॉट की जे काही भविष्यामध्ये घडतंय त्याच्यावर आत्तापासून तुम्ही त्याच्यासाठी तयार राहणं. म्हणजे किमान छोट्या उद्योजकांनी स्वतःला एक त्या R&Dचा प्रमुख समजायचं. ॲब्सोल्युटली अपडेटेड राहा, याचा अर्थ Updated तुम्ही राहा. अपडेटेड राहा बरोबर. आणि योग्य वेळेला त्याला अनुसरून तुमच्या प्रॉडक्टमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करा. सो मी असं नेहमी म्हणतो की लघु उद्योजकांसाठी R&D किंवा इनोव्हेशन, R&D करून नेमकं काय आणतात मोठ्या कंपन्या, तर इनोव्हेशन आणतात मार्केटमध्ये. हो. सो छोट्या कंपन्यांसाठी, MSMEसाठी इनोव्हेशन इज इक्वल टू इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट. बरोबर आहे. सो म्हणजे आज मी माझा जो प्रॉडक्ट आहे हो, या महिन्यात मी काय त्याच्यात अजून सुधारणा आणू शकतो, बरोबर आहे. पुढच्या महिन्यात मी कॉस्ट अजून थोडी कमी कशी करू शकतो, त्याच्या पुढच्या महिन्यात अजून एक नवीन फीचर काय ॲड करू शकतो, त्याच्या पुढच्या महिन्यात अच्छा AI मधचं काही याच्यात काय करू शकतो. असे छोटे 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 शृंखलेने केलेले इम्प्रूव्हमेंट्स वर्षभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या प्रॉडक्टला पूर्णपणे डिसरप्ट तुम्ही केलेलं असतं. 360 मध्ये बदलवू शकता. बदल होऊ शकतो. ॲब्सोल्युटली. ग्रेट. सो रादर दॅन हॅव्हिंग R&D डिपार्टमेंट, बरोबर. हाऊ यू कॅन मेक स्मॉल चेंजेस अँड इम्प्रूव्हमेंट्स ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. वर्षभरामध्ये तुमच्या प्रॉडक्टमध्ये जबरदस्त फरक पडलेला असेल, तुमच्या प्रॉडक्टने कात टाकलेली असेल. बरोबर आहे. येस सर, खरं तर थांबायची इच्छा नाही पण म्हणजे प्रश्न इतके आहेत
तर एक शेवटचं खूप महत्त्वाचं असं वाटतं मला, की ज्यांना असं वाटतं म्हणजे ज्या तरुणांना खास करून महाराष्ट्रातल्या ज्या तरुणांना असं वाटतं की आपण उद्योजकतेकडे वळलो पाहिजे, पण अजून ती हिंमत होत नाही आहे. आणि जे लोक वळलेले आहेत पण पाहिजे तसा प्रोग्रेस घेता येत नाही आहे, अशा लोकांसाठी अतुल सरांचा काय मेसेज राहील? सो ज्यांना मी जसं मगाशी सांगितलं, इच्छा तिथे मार्ग. आपल्या आतमध्ये ना एक आवाज असतो आणि तो सतत आपल्यासाठी एक दीपस्तंभाचं काम करत असतं. बऱ्याचशा वेळेला आपण आजूबाजूच्या गोंगाटामध्ये त्या आवाजाला विसरतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. शांतपणे बसून ध्यानावस्थेत राहून त्या आवाजाला जर तुम्ही ऐकलत ना, तो आवाज तुम्हाला सांगेल तुम्हाला काय करायचं आहे. ज्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे पण अजून सुरू केलेला नाही आहे, त्याला त्या आवाजातून योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि जो व्यक्ती प्रयत्न करतोय, प्रोग्रेस नाही होते, त्याला पण त्या आवाजातून मार्गदर्शन मिळेल. मी जनरली जो व्यक्ती स्ट्रगल करत असतो आणि त्याला प्रोग्रेस होत नसतो आणि तो मला प्रश्न विचारतो की मी काय करू, टिकून राहू की मी प्रयत्न करणं सोडून देऊ, मी त्याला पहिला सिम्पल प्रश्न विचारतो, ह्याचा विचार कर की तू सुरू का केलं होतंस, वाय यू हॅड स्टार्टेड. बरोबर. जे तू सुरू केलं होतं त्याचं कारण अजूनही तुला ज्वलंत आहे, अजूनही ते तुझ्यासाठी आतमध्ये धगधगतं आहे, मग थांबण्यात काय पॉईंट नाही आहे. आणि ह्याचं उत्तर मला असं वाटतं फ्रँकली सर की मी डायरेक्ट उत्तर देत नाही. बऱ्याच वेळेला माझ्या 1-to-1 कॉन्व्हर्सेशन्समध्ये मी अशा प्रकारचे वेगळे वेगळे प्रश्न विचारून त्या व्यक्तीलाच त्याच्या आतल्या आवाजातून, त्याच्या अंतरंगातून त्याला त्याचं मार्गदर्शन मिळतं आणि त्याला कळतं त्याला काय करायचं. सो मी असं सगळ्यांना सांगेन की जस्ट सिट क्वाईट, शांत बसा, तुमच्या अंतरंगातला आवाज जे तुम्हाला सांगतोय ते ऐका. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं. 3S टॉकचा पहिला यस सर सेल्फ कनेक्ट आहे. क्या बात आहे. आणि नक्की तुम्ही जे आता सांगत आहात, तर हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला हा सेल्फ कनेक्ट 100% मिळेल याची मला खात्री वाटते. 3S टॉकमध्ये आलात आणि अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या तरुणांना, युवकांना तुम्ही दिलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मला तुम्ही बोलवलं, मला पण खूप छान वाटलं आणि खरंच खूप छान काम करताय. तुमच्याबरोबर पण गप्पा मारून मला खूप छान वाटलं. थँक्यू. येस.